नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोकुळ दूध संघ निवडणूक, सहकाराच्या सत्ता किल्ल्यासाठी प्रतिष्ठेची महासंग्राम. कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक आता रंगात आली आहे. विविध गटांनी मोर्चे बांधणीला वेग दिला असून गोकुळच्या सत्ता किल्ल्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी निगडीत असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दूध उत्पादक शेतकरी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि राजकीय नेते यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. गोकुळ दूध संघ हा केवळ दूध संकलन व प्रक्रिया करणारा संघ नसून हजारो शेतकरी कुटुंबियांच्या आर्थिक घडामोडीशी जोडलेली प्रभावशाली संस्था आहे. त्यामुळे या संस्थेवरील नियंत्रणाला सहकार आणि राजकारणातील ताकद वाढवण्याची मोठी संधी म्हणून पाहिलं जातं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गटांच्या बैठका, प्रचार मेळावे, संपर्क दौरे आणि रणनीती बैठकांना वेग आला आहे. प्रत्येक गट आपल्या कामगिरीच्या जोरावर मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहे. दररोज लाखो लिटर दूध संकलन करणाऱ्या गोकुळ दूध संघाची भूमिका दूध उत्पादकांना बाजारपेठ, योग्य दर आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे आगामी संचालक मंडळाकडून दूध दर, उत्पादन खर्च, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकरी कल्याणाच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान सर्वच गटांकडून विजयाचे दावे केले जात असले तरी अंतिम निर्णय मतदारांच्या हाती आहे. त्यामुळे मतदान आणि निकालाच्या तारखेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं असून गोकुळच्या गडावर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.